नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दुधाळे शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. नंदुरबार आगाराकडून प्रकाशा जाण्यासाठी जादा बसेसची सुविधा. मसावर येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी. शहर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न, 2 महिन्यात लाखोंचा दंड वसूल. शहरातील मायवाडा परिसरात घाणीचे साम्राज्य, नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज. नंदनगरीत गुरुपुत्रांचे होणार आगमन, 10 व 11 जुलै रोजी मार्गदर्शन. बातमी आता विस्तारानं. महाराष्ट्रात सर्वत्र अवैध दारू अड्ड्यांवर धाडीचे सत्र सुरू आहे. नंदुरबार तालुक्यातील दुधाळे शिवारात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. नंदुरबार परिसरातील दुधाळे शिवारात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीत 20,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. धाडी दरम्यान 2 व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. सदर धाडी संदर्भात पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी MDTVला माहिती दिली. दिनांक 7/7/15 रोजी सकाळी बातमी अशी मिळाली होती की दुधाळे शिवाराच्या उत्तरेला एका आडबाजूला एक गावठी हातभट्टीची गावठी हातभट्टी गाळणारी जी हातभट्टी आहे ती चालू आहे. त्याप्रमाणे आमच्या पोलीस ठाण्याचे DB स्टाफ आणि इतर अधिकारी यांनी तिथं जाऊन रेड मारली. त्याप्रमाणे तिथं कच्चा माल आणि 100 लिटर बनवलेली दारू तसेच हातभट्टीचं काही सामान असं एकूण 20,000चा जो माल आहे तो सगळा जप्त केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 2 लोकांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर तशी त्या पद्धतीने कारवाई चालू आहे. MDTVसाठी जीवन माळी, नंदुरबार. सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार आगाराकडून प्रकाशा जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती स्थानिक व्यवस्थापक यांनी MDTVला दिली. दक्षिण काशी महत्त्व प्राप्त असणाऱ्या श्री क्षेत्र केदारेश्वर महादेव मंदिर प्रकाशा येथे 10 जुलैपासून महाप्रसाद व कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भक्तांना प्रकाशा येथे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून नंदुरबार आगाराने प्रकाशाकडे जाणाऱ्या जादा बसेसची सुविधा केली आहे. 13 आणि 14 जुलै 2015 रोजी प्रकाशा सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्याचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलेलं आहे. या कुंभमेळ्याच्या प्रसंगी एस टी महामंडळातर्फे सुद्धा प्रवाशांच्या वाहतुकीची पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. प्रकाशा येथे एस टी महामंडळाला नेहमीचे जे जुने स्टँडचे पार्किंग असते त्याऐवजी तेथील प्रवासी गर्दी व भाविकांचा ओढ लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे आम्हाला तोरडे पेट्रोल पंप तळोदा रस्त्यावर इथे पार्किंगची जागा आणि बस स्थानकाची जागा देण्यात आलेली आहे. सदरची जागा ही मुख्य मंदिरांपासून जरी लांब असली तरी माननीय SP साहेब यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता ती जागा साधारण 1 ते 1.5 किलोमीटरवर लांब असावी या हेतूने ती तिथे देण्यात आलेली आहे. महामंडळातर्फे या बाबतीत कुठलंही नियोजन चुकीचं होऊ नये यासाठी सर्व आमचे कर्मचारी तेथे कार्यरत राहणार आहे. त्यासाठी वेळोवेळी पोलीस प्रशासन
स्थानिक प्रशासन यांची मदत आणि सहकार्य हे एस टी महामंडळ घेणार आहे की जेणेकरून या परवान्याची सर्व प्रवासी वाहतूक आणि परवाने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडते. प्रवाशांना यातर्फे आवाहन करण्यात येते की त्यांनी मदत केंद्राशी संपर्क साधून एस टींची उपलब्धता जाणून घ्यावी. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. शहराला वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्य बजावत आहेत. यात नंदुरबार पोलीस दल, राज्य परिवहन मंडळ, शहर वाहतूक शाखा कार्यरत आहेत. बघूयात आतापर्यंतची कारवाई. नंदुरबार शहरातील वाहतुकीला व वाहनधारकांना शिस्त लावणे व रहदारी सुरळीत होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, उपप्रादेशिक कार्यालय, ST महामंडळ येथील अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून वाहने तपासत आहेत. विना परवानाधारक, विना कागदपत्र, विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, वाहतुकीपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, विना परमिट वाहन चालविणे अशा प्रकारची एकूण जून-जुलै महिन्यात 1,42,000 रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. खुशखबर खुशखबर खुशखबर. नंदुरबार शहरात प्रथमच शिष्यवृत्ती योजना ब्रिजिंग ब्रेन्स एज्युकेशन नंदुरबार. नंदुरबार शहरातील सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नामांकित शहरांसारखे अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले क्रांतिकारी पाऊल. या शैक्षणिक वर्षात सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात असणाऱ्या अद्ययावत शिक्षण पद्धतीला आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व करिअर गायडन्स यांची परिपूर्ण माहिती व तयारी करून घेण्यासाठी सदैव तत्पर. वैशिष्ट्ये: संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय. इयत्ता 5वी ते 11वीच्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासेससाठी 75% पर्यंत शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप संस्थेच्या वतीने देण्यात येईल. फक्त अवघ्या 25% रकमेवर मिळणार दर्जेदार शिक्षण. खास इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना यांच्या मार्गदर्शन व तयारी वर्ग. ठिकाण: 1-3 हरचंद नगर, हरेश्वर महादेव मंदिराजवळ, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार. संपर्क: ऋषी शर्मा 9156 87 56 32 9156 87 56 42. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. ना सण साजरा करू शकतो, ना परिवाराला वेळ देऊ शकतो. सदैव जनहिताय जनरक्षाय असा कोणी व्यक्ती असेल तो म्हणजे पोलीस. या पोलिसांचे आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उभा असणाऱ्या पोलिसाच्या जीवाची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या हेतूने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी नंदुरबार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. मसावत पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक खरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मसावत आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. आज मी इथं जिल्हा SP ऑफिस, सुप्रिटेंडेंट ऑफिस ऑफ नंदुरबार आणि जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची वैयक्तिक तपासणीसाठी जमलेलो. त्यांची वैयक्तिक तपासणी याच्यासाठी करायची आहे की त्यांना जे ट्रेसमुळे काही अनुषंगाने काही आजार होतात, साईन सिम्पटम्स वेळी समजून येणे व त्याच्या वेळीच उपचार करणं शक्य व्हावं या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला गेलेला आहे. त्याच्यामध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे सिम्पटम्स
खूप उशिरा डेव्हलप झाल्यानंतर आणि कळल्यानंतर उपचार घेणं फार डिफिकल्ट होतं. त्याच्या वेळी जर आपण BP आणि शुगर तपासून घेतली तर ते उपचार लवकर घेता येतं, डिटेक्शन लवकर होतं व पोलीस कर्मचाऱ्यांचे ट्रेस पुष्कळ प्रमाणात कमी करता येईल. या अनुषंगाने हा प्रोग्राम घेतलेला आहे. MDTV साठी विष्णू पाटील, मसावत. स्मार्ट सिटी बनण्याचे उद्दिष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. राज्यातील अनेक शहरं स्मार्ट सिटी बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. आज दाखवित असलेल्या परिस्थितीत नंदुरबार शहर खरंच स्मार्ट सिटी बनेल का असा प्रश्न निर्माण होतो. बघूयात बातमी. देशासह राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. स्मार्ट सिटी बनण्याचे ध्येय प्रत्येक शहर पाहत आहे, परंतु नंदुरबार शहराला स्मार्ट सिटी बनण्याचं वाटत नाही असं हे दृश्य पाहून लक्षात येत आहे. शहरातील मायवाडा परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. नगरपालिकेतील स्वच्छता विभाग किती कार्यशील आहे हे जाणून घेऊयात. या अस्वच्छतेकडे नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. आई उगाड़ी 2 बजे जाने उगाड़ी पड़ दियो नहीं करना तो कलर कर दो आई बड़ा डांस बच्चे तो साढ़े समोर वासे पानी वाला काही इतने डाबर जाती थे चाला जागा नाही राहता इकडे ना पाणी आता ना आता डास मछली गाडी वासे कडे काही आगर कधी करते नाही पण भरतात नाही त्या गाड्या बी वाट लावतात ते ना. मग गाड्या बी माणूस टाकी देते थोडा भाऊ ते नाराज येतात नाही त्या काय करतील. बरी जातच तर येतात नाही मग काय करा. स्वच्छ भारत व स्वच्छ अभियान नक्कीच उपयोगी ठरेल. स्मार्ट सिटी बनण्यासाठी हेच आवश्यक आहेत. MDTV साठी जीवनमाळी, नंदुरबार. नंदनगरीत गुरुपुत्राचे आगमन होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रकांतजी दादा नंदुरबार जिल्ह्यात 10 जुलै व 11 जुलै रोजी देऊळ बंद या चित्रपटाविषयी मार्गदर्शन करण्याबाबत येणार आहेत. अध्यात्म व विज्ञानाने हातात हात घेतले तर मानवी जीवन समृद्ध होईल हे समजावणारा देऊळ बंद हा चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची माहिती व नंदुरबार जिल्ह्यातील भक्तगणांसोबत हितगुज मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादा 10 जुलै व 11 जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी विनंती स्वामी समर्थ केंद्र नंदुरबारच्या वतीने करण्यात आली आहे. नंदनगरीतील तमाम सर्व भाविक सज्जनांना सेवेकरांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटत आहे की आपल्या नंदुरबार शहरामध्ये अखिल भारतीय त्र्यंबकेश्वर गुरुकुल पीठाचे प्रशासक परमपूज्य गुरुमाऊलींचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांचे आगमन नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 10 व 11 अशा 2 दिवसाच्या निमित्ताने होत आहे. आदरणीय चंद्रकांत दादांचं आगमन या नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः करून येत्या गुरुपौर्णिमेला 31 जुलैच्या दिवशी देऊळबंद चित्रपट जो काही प्रदर्शित होत आहे तर याचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादांचं अर्थात या गुरुपुत्रांचं आगमन या नंदनगरीत होणार आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दुधाळे शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. नंदुरबार आगाराकडून प्रकाशा जाण्यासाठी जादा बसेसची सुविधा. मसावद येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी. शहर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न, 2 महिन्यात लाखोंचा दंड वसूल. शहरातील मायवाडा परिसरात घाणीचे साम्राज्य, नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज.
नंदनगरीत गुरुपुत्रांचे होणार आगमन. 10 व 11 जुलै रोजी मार्गदर्शन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताजा घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.